तुम्ही सगळे मजेत ना? तर मीही अगदी मजेत। आणि जसं की तुम्ही बघू शकता की मी माझ्या किचनमध्ये उभी आहे। मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही सध्या रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतोय आणि ह्या किचनचं मला थोडंफार लुक चेंज करायचं होतं, बट रेंटेड घर असल्यामुळे मी काही जास्त करू नाही शकत आहे। तर मी काही चेंजेस डिसाईड केलेले आहे आणि आता तेच मी करणार होती। तर म्हटलं चला याचा व्हिडिओ करून तुमच्यासोबतही शेअर करूया। जर तुम्ही पण रेंटेड घरात असाल आणि तुम्हाला थोडेफार चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल। आणि आय होप जे काही मी चेंजेस इथे करणार आहे त्याचा जो फायनल लुक आहे तो चांगला होईल आणि आवडेल दीपकला, नाही तर मला ओरडा बसेल। ते सगळ्यात पहिले जे आहे हे मला किचन काउंटर जो आहे तो पूर्ण खाली करावा लागेल आणि ह्या ज्या टाईल्स आहेत आपण मला क्लीन करावे लागतील। तर मी आता सगळ्यात पहिले क्लिनिंग स्टार्ट करते आणि मग आपण डेकोरेशन स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले जे आहे ते आम्ही दोघंही मिळून किचन ओट्यावरचं जेवढं काही सामान होतं ते सगळं काही उचलून दुसरीकडे ठेवत होतो। या पूर्ण मेकओव्हरमध्ये मला दीपकची खूप जास्त मदत झाली। मी लास्ट टाईम एक व्हिडिओ केला होता लिव्हिंग रूम मेकओव्हरचा, तर तेव्हा पण आमच्या लिव्हिंग रूमचं जेव्हा मला थोडेफार चेंजेस करायचे होते तर त्या सगळ्या काही चेंजेसमध्ये मला दीपकनेच मदत केली। मी त्या व्हिडिओत एकदा बोलली होती की दीपक इज लाईक अ परफेक्शनिस्ट आणि दीपकला सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट हव्या असतात। थोडंही इकडे तिकडे झालं तर मग दीपकचं असं असतं की नाही तू हे चुकीचं केलं। म्हणून मग मी अशा कामावरच्या वेळेस ना नेहमी दीपकला सोबतच घेते की नाही तू पण चल, तू पण कर माझ्यासोबत, की म्हणजे माझ्याकडून काही चुकणार नाही असं। आणि दीपक खरंच जे पण काम करतो ना ते इतकं व्यवस्थित असतं की त्याच्यामध्ये काही चुकाच नाही काढता येत मला। तर त्याच्यामुळे पण आजच्या याच्यामध्ये मला तर दीपकची मदत हवीच होती। आणि हा माझा रियांश, त्याचंही काहीतरी चालू होतं मध्ये थोडं माझं लक्ष इकडे तिकडे गेलं की बस त्याने घेतलाच मोबाईल हातामध्ये लगेच। तर तो काहीतरी सर्च करत होता फुटबॉलच्या एका मॅचबद्दल, काहीतरी त्याला मला विचारायचं होतं। मी त्याला म्हटलं की थांब आपण नंतर चेक करू ते तू काय बोलतोय ते, पण ते चालू होतं नाही मम्मी तू थांब आत्ता बघ। तर त्याचंही मध्ये त्याची गोडबड चालू होती रियांशची। टाईल्स जी होती ती आता माझी सगळी व्यवस्थित पुसून झाली होती। तशी तर वरच्यावर मी टाईल्स पुसत असते, पण हा पेपर आम्हाला स्टिक करायचा होता तर त्याच्यासाठी बिलकुल पण असं डस्ट किंवा तेलकट वगैरे नको, म्हणजे तो व्यवस्थित स्टिक व्हायला पाहिजे। म्हणून मग मी परत एकदा सगळी टाईल्स व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि किचनवरचं सगळं काही आवरून घेतलं। तर हे आता सामान आहे की जे मी किचनच्या DIY आणि मेकओव्हरसाठी घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिले जे आहे हे पेपर वॉलपेपर आहे पील अँड स्टिकवाले, हे मी DIY स्टोअरमधून घेतले। त्याच्यानंतर हे 2 असे वुडन शेल्फ घेतले, परत हे असे 2 छोटे प्लांटर्स घेतले आर्टिफिशियल प्लांटर्स, आणि लाइटिंग घेतली आहे, आणि परत ह्या अशा छोट्या फ्रेम्स आहे, हँगिंग फ्रेम्स आहे। तर ह्या पण मी ऑर्डर केल्या आहेत, म्हटलं बघू कुठे आपल्याला यूज करता येतात ते। तर मी सध्या फक्त इतकंच सामान घेतलेलं आहे आणि आय होप की एवढ्या सामानामध्ये जे आहे ते माझा मेकओव्हर प्रोजेक्ट जो आहे किचनचा तो कम्प्लीट होईल। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर आता आम्ही जो आहे वॉलपेपर लावण्याचा श्री गणेशात तर केला आहे, बट आम्हाला स्टार्ट केल्यानंतरच जाणवलं ही प्रोसेस जी आहे ती फार डिफिकल्ट होणार आहे आमच्यासाठी। कारण की तो वॉलपेपर जो आहे तो लावल्यानंतर छान तर दिसतो, बट डेफिनेटली लावायला जो आहे तो खूप ट्रिकी आहे। आणि हे काम जे आहे ते मी दीपकला म्हटलं की हे तूच कर, कारण की जर तो प्रॉपरली नाही लागला तर त्याच्यामध्ये बबल्स येतात आणि मग तो वॉलपेपर सारखा बिलकुल नाही वाटत। ते दिसतं की तुम्ही काहीतरी वरती पेपर लावलेला आहे असं, आणि आम्हाला जे आहे ते अगदी प्रॉपरली लावायचं होतं। तर त्याच्यामुळे आम्हाला हे प्रोसेससाठी खूप जास्त वेळ लागला। तर आम्ही कधी खाली चढत होतो, कधी वरती चढत होतो, आणि एक म्हणजे थोडं घेऊन अगदी प्रेस करून हाताने तो लावत होतो। काही ठिकाणी जो आहे तो वॉलपेपर अगदी पटकन लागून जायचा आणि काही ठिकाणी मात्र लागायला फार त्रास जायचा। तर वॉलपेपर लावण्यामध्येच आमचा ऑलमोस्ट पूर्ण दिवस गेला। ही प्रोसेस आत्ता बघायला जरी इतकी सोपी वाटते आणि असं वाटतं की किती पटकन होतं आहे, बट ॲक्च्युअलमध्ये खरंच तसं नव्हतं। हे जे स्विचेस वगैरे होते तिथे आम्हाला कट करून लावायचं होतं, तिथे पण आम्हाला बरंच प्रॉब्लेम आला। तुम्ही बघू शकता की इथे व्रिंकल्स येत आहे, बबल्स येत आहे, तर ते सगळं ठीक करण्यामध्ये खूप टाईम जातो। तुम्हाला पण जर वॉलपेपरचं जर काही करायचं असेल कुठल्या वॉलला वगैरे, असं पूर्ण वॉल वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तर टाईम घेऊन करा तुम्ही, कारण की खरंच टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे। आणि ते एकाच वेळेस केलं तर बरं होईल, कारण मग तो एकाच वेळेस कसा तो वॉलपेपर व्यवस्थित लागला जातो। कधी असं व्हायचं की तो पेपर लागून जायचा, लागल्यानंतरच पण थोडेफार बबल्स यायचे, मग अगेन तो काढावा लागायचा आणि परत लावावा लागायचा। तर त्यामुळे आम्हाला जास्त टाईम लागला। आणि हे जे पाईप तुम्ही बघताय ना, ही गॅस पाईपलाईन आहे, कारण की गुजरातमध्ये जे आहे ते कुठेही सिलेंडर नसतं।
सगळीकडे पाईपलाईन असते गॅसची. तर हे पण आम्ही जे स्क्रू होते ते काढून घेतले, कारण की वॉलपेपर लावायला इझी जावं म्हणून, कारण की अशा छोट्या छोट्या ठिकाणी लावणं थोडं डिफिकल्ट होत होतं. आणि आता बऱ्यापैकी जे आहे ते आमचं वॉलपेपर लावून झालेलं होतं. साईडची वॉल करत होतो आणि आता असं वाटत होतं की बस आता हे काम आहे ना पटकन संपून जावं. आमचा रियांशही मध्ये मध्ये येत होता व्हिडिओ काढायला. काय व्हिडिओ जे आहे ते रियांशने पण शूट केले. तर तुम्ही बघू शकता की असं लावताना किती वाटतं ना की किती सोपं असेल ना, बस असं स्टिक करा आणि बस असं काढणे किंवा कापडाने त्याला व्यवस्थित लावून घ्या. बट वाटतं तेवढं नक्कीच सोपं नाही आहे हे. बट ही प्रोसेस जी होती ती जेवढी थकवणारी होती, त्याचा एंड रिझल्ट जो होता तो नक्कीच चांगला होता. हे बघू शकता की आता पूर्ण जी आमची टाईल्स होती, जी समोरची वॉल होती, त्याला पूर्णपणे जे आहे ते वॉलपेपर लागलेला आहे. आणि असं वाटतं की खरंच ते टाईल्सच आहे, असं बिलकुल वाटतच नव्हता की तो पेपर लावलेला आहे. म्हटलं चला आपली मेहनत जी आहे ती पूर्ण सफल झाली. आणि मग वॉलपेपर लागल्यानंतर अगेन हे जे आम्ही याचे हुक्स जे काढलेले होते पाईपलाईनचे ते लावून दिले. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला शेल्फ लावायचे होते. तर शेल्फसाठी आम्ही चेक करत होतो की कुठे लावायचे, असं मार्किंग वगैरे करून मग तिथे ड्रिल मशीनने जे आहे ते दीपकने शेल्फ लावून घेतले. आमच्याकडे दीपकने घरी असे बऱ्यापैकी सगळे टूल्स आणलेले इथे की ज्याच्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी फार सोप्या होतात करायला. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं लायटिंग लावायची. माझ्याकडे ऑलरेडी एक लायटिंग होती, फेरी लाईट्स जे असतात ते, आणि ही दुसरी होती. तर मग आम्ही चेक करत होतो की कुठली चांगली वाटेल ते. बट फेरी लाईट्सपेक्षा जी नवीन आणलेली लायटिंग होती ती जास्त छान वाटत होती. मग आम्ही तीच लावली फायनली. फक्त हे जे वायर्स वगैरे होतं तर ते प्रॉपरली हाईड करणं ते एक चॅलेंज होतं. पण म्हटलं ठीक आहे, मी ज्या फ्रेम्स ज्या आणलेल्या होत्या आणि ते जे पॉट होते छोटे, ज्या वेल होते ते, म्हटलं चला त्याच्याने हाईड होऊन जाईल. तर पहिली फ्रेम मी इथे ठेवली आणि त्याच्याने एक जी वायरिंग होती ती प्रॉपरली हाईड झाली. आणि हे दुसरं जे ॲडॅप्टर आहे ते पण ह्या पॉटने जे आहे ते हाईड होऊन गेलं. म्हटलं एवढं काही दिसत नाही आहे ते. आणि फायनल लुक जो आहे तो खरंच छान येत होता. वरती पण एक एक्स्ट्रा लायटिंग ठेवलेली होती आम्ही, तर ती पण ह्या फ्रेमने हाईड झाली. सेम इथे पण मी जसा छोटा पॉट आणलेला होता हा आर्टिफिशियल प्लांटचा तो लावला. आणि दोघं पण फ्रेम्स ठेवल्यानंतर ना छान दिसत होतं. ती जी वायरिंग होती ही तुम्हाला साईडने दिसत असेल पण ॲक्च्युअल नव्हती दिसत. ही जी ब्ल्यू फ्रेम होती त्याच्यापेक्षा म्हटलं की ही पिंक ठेवूया. रियांश बोलला की मम्मी हे किचन तुझं आहे ना, तर मग तुझा फेवरेट कलर पिंक आहे तर तू पिंक कलरची पण फ्रेम ठेव. म्हटलं ठीक आहे चल पिंक ठेवूया. मग अशी पिंक फ्रेम ठेवली. त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह ठेवलं आम्ही इथे. ते जे सामान होतं ते सगळं वरती ठेवून दिलं आम्ही प्लॅटफॉर्मवरचं. आणि मायक्रोवेव्हवरती हे जे मी ठेवते ना, तर हे प्लॅस्टिकचे शीट आहे की जे तुम्ही किचन ट्रॉलीमध्ये पण ठेवू शकतात. खूप छान आहे हे शीट, इझिली वॉशेबल आहेत. तिथे मी तेलाच्या किटली ज्या होत्या त्या ठेवली. त्याच्यानंतर इथे मी हे छोटं रॅक टांगते की ज्याच्यामध्ये घासणी वगैरे जे आहे ते ठेवता येईल. म्हणजे त्याने काय होतं ना की पाणी सगळं ड्रेन आउट होतं आणि घासणी ज्या आहे त्या कोरड्या राहतात आपली. परत त्याला एक छोटा रॉड पण आहे की ज्याच्याने आपण असे किचन वाईप पण तिथे हँग करू शकतो. आणि हे आता डिशवॉश आणि हँडवॉशचं मी ठेवून दिलं, वायपर पण ठेवलं. त्याच्यानंतर किचनमध्ये मी असे छोटे 2 प्लांट्स ठेवले. मला प्लांट्स खरं तर आवडता. माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यातही मी बाल्कनीज अरेंज करत होती. तर मला प्लांट्स घरात ठेवायला पण आवडतात. मग मी किचनमध्ये पण असे 2 प्लांट्स ठेवले, छान वाटतात ते. आणि अशा प्रकारे जे आहे ते माझं किचनचा लुक जो आहे तो फायनल झाला आहे. तर आता फायनली मी दाखवते तुम्हाला की सगळं काही कसं दिसत होतं ते. फायनली आमचं जे किचनचं मेकओव्हर होतं ते कंप्लीट झालेलं होतं. खूप जास्त टायरिंग प्रोसेस होती. ॲक्च्युली हा वॉलपेपर लावणं जे आहे ते फार डिफिकल्ट आहे, जसं मी आधी पण सांगितलं. आणि मला हे सगळं करण्यामध्ये दीपकची खूप 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 जास्त मदत झाली आहे. आणि जो त्याचा एंड रिझल्ट होता तो आम्हाला दोघांना पण खूप आवडलेला आहे.
आय होप की तुम्हाला पण आमचा जो व्हिडिओ आहे तो युजफुल होईल. तुम्हालाही आमच्या त्यातल्या काही टिप्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि मलाही कमेंट करून कळवा की तुम्हाला माझं जे किचनचं मेकओव्हर होतं ते कसं वाटलं, ते मला तुमच्या कमेंट वाचायला नक्कीच आवडेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या किचनचा टूर देणार आहे, तर त्यामुळे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा की जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल तर तुम्हाला लगेचच बघता येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या, बाय.